واتل عليهم نبأ ابني آدم بالحق إذ قربا قربانا فتقبل من أحدهما ولم يتقبل من الآخر قال لأقتلنك قال إنما يتقبل الله من المتقين لئن بسطت إلي يدك لتقتلني ما أنا بباسط يدي إليك لأقتلك إني أخاف الله رب العالمين إني أريد أن تبوء بإثمي وإثمك فتكون من أصحاب النار وذلك جزاء الظالمين فطوعت له نفسه قتل أخيه فقتله فأصبح من الخاسرين فبعث الله غرابا يبحث في الأرض ليريه كيف يواري سوءة أخيه قال يا ويلتى أعجزت أن أكون مثل هذا الغراب فأواري سوءة أخي فأصبح من النادمين من أجل ذلك كتبنا على بني إسرائيل أنه من قتل نفسا بغير نفس أو فساد في الأرض فكأنما قتل الناس جميعا ومن أحياها فكأنما أحيا الناس جميعا ولقد جاءتهم رسلنا بالبينات ثم إن كثيرا منهم بعد ذلك في الأرض لمسرفون إنما جزاء الذين يحاربون الله ورسوله ويسعون في الأرض فسادا أن يقتلوا أو يصلبوا أو تقطع أيديهم وأرجلهم من خلاف أو ينفوا من الأرض ذلك لهم خزي في الدنيا ولهم في الآخرة عذاب عظيم إلا الذين تابوا من قبل أن تقدروا عليهم فاعلموا أن الله غفور رحيم. आता तुम्ही आदमच्या 2 पुत्रांचा किस्सा त्यांना ठीक ठीक ऐकवा. जेव्हा दोघांनी कुर्बानी सादर केली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची कुर्बानी कबूल झाली, दुसऱ्याची झाली नाही. तेव्हा दुसरा पहिल्याला म्हणाला, मी तुला ठार करीन. तेव्हा पहिला म्हणाला, आज्ञाभंग करण्यापासून दूर राहणाऱ्यांची कुर्बानी अल्लाह कबूल करतो. जर तू मला ठार करण्यासाठी हात सोडशील तरीही मी तुला ठार करण्याकरता आपला हात उचलणार नाही. मला तर सर्व जगाच्या पालनकर्त्या अल्लाहचं मोठं भय वाटतं. मी तर असं इच्छितो की माझे आणि तुझे दोघांचेही अपराध तू एकटाच गोळा कर आणि आगीत जाणारा तूच बन. तेव्हा अत्याचारी लोकांची हीच सजा आहे. तरी देखील त्याच्या मनानं आपल्या भावाची हत्या करण्यास त्याला प्रेरित केलं आणि त्यानं शेवटी आपल्या भावाला मारून टाकलं आणि नुकसान भोगणाऱ्यांपैकी बनला. मग अल्लाहनं एक कावळा पाठवला जो जमीन खोदून त्याला दाखवू लागला की आपल्या भावाचं प्रेत कशा प्रकारे लपवावं. तेव्हा काबिल म्हणू लागला, अरे रे, खेद आहे माझ्यावर. मी या कावळ्यासारखाही बनू शकलो नाही की आपल्या भावाचं प्रेत दफन करण्याची उपाययोजना करू शकलो असतो. मग त्यानं खूप पश्चाताप केला. याच कारणामुळे आम्ही बनी इस्रायल वंशाकरता हे बंधनकारक ठरवलं की एखाद्याचा खून केल्याच्या कारणाशिवाय किंवा जमिनीवर फिसाद पसरवण्याच्या अपराधाशिवाय कोणा एका माणसालाही कोणी मारून टाकेल तर असं समजण्यात येईल की त्यानं सर्व मानवांची हत्या केली. आणि ज्यानं एक माणसाचा जीव वाचवला तर जणू त्यानं सर्व मानवजातींचे प्राण वाचवले. आणि हे स्पष्ट आदेश घेऊन त्यांच्याजवळ आमचे रसूल सतत येत राहिले. तरीही यांच्यात बहुतेक लोक असे आहेत की जमिनीवर
खून खराबा करण्यासाठी ते हात उचलतच राहतात. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांची युद्ध करतात आणि जमिनीवर फिसाद माजवण्यासाठी धावपळ करतात, त्यांना तर या अपराधाचा दंड म्हणून ठार केलं पाहिजे किंवा अशानं सुळावर चढवलं पाहिजे किंवा एका बाजूचा हात आणि दुसऱ्या बाजूचा पाय कापून टाकला जावा अथवा त्यांना देशाच्या बाहेर काढलं जावं. ही अपमानाची शिक्षा त्यांना या जगाच्या जीवनात आहे आणि आखिरतमध्ये तर त्यांच्याकरता मोठा जबरदस्त अजाब आहे. परंतु ज्या लोकांनी पकडीत येण्यापूर्वीच तौबा क्षमा याचना केली असेल तर जाणून घ्या की अल्लाह देखील माफ करणारा मेहरबान आहे.